आज करते तोंडी लावण्यासाठी मस्त चटपटीत अशी मिरची पाण्यात शिजवलेली. तर त्यासाठी पोपटी मिरची घेणार आहे. तर ही मिरची जरा कमी तिखट असते, त्यामुळे मी ही मिरची घेतलेली आहे. आणि त्याचबरोबर याच्यात मिक्स करण्यासाठी मी थोडीशी तिखट मिरची, जी डार्क हिरव्या कलरची असते, काळपट हिरवा कलर असतो, ती तिखट मिरची असते, तीसुद्धा थोडी ॲड करणार आहे. तर मिरची स्वच्छ धुवून त्याचे तुकडे करून घ्यायचेत. आता हे तुकडे करताना तुम्ही त्याचे देठ काढून ठेवायचे असतील तरी चालेल, पण मी देठासकटच घेतली आहे. थोडेसे असे कट केलेत फक्त पाठीमागचा भाग, नाही तर पूर्ण असा देठ घेतलेला आहे बघा. चांगला लागतो देठाबरोबर मस्त चटपटीत अशी मिरची खायला. तर काय करायचं, आता कढईमध्ये पहिल्यांदा मोहरीची फोडणी द्यायची, नंतर जिरी टाकायची, बडीशेप टाकायची, थोडीशी हळद टाकायची आणि पाणी ओतायचं. तर एक ग्लासभर पाणी ओतलेलं आहे मी तर. आणि या पाण्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे. तर मिरची तिखट असते, म्हणजे आपण थोडंसं तिखट मिरची त्याच्यात ॲड केलेली आहे, आणि अशी ही मिरची म्हटल्याने तिखट थोडीफार असणारच. तर मिठाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं. मी 1.5 चमचा मीठ टाकलेलं आहे आणि लिंबू पिळून घेते आहे पाण्यामध्ये. आणि त्याच पाण्यामध्ये आपण जी तुकडे केलेली मिरची आहे ती टाकून घ्यायची आहे आणि ही या पाण्यामध्ये शिजवून घ्यायची आहे, जोपर्यंत हे पाणी आटत नाही तोपर्यंत. 1 ग्लास पाणी ओतलेलं पूर्णपणे आपल्याला आटवून घ्यायचं आहे. त्याच्यात टाकलेलं जे मीठ आहे, लिंबू आहे, त्याची जी टेस्ट आहे ती त्या मिरचीमध्ये उतरते. आणि ती मिरची आहे ना, आहा, A1 लागते माहिती आहे खायला. तर सगळं आता मी ते झाकण ठेवून शिजवून घेतलेली मिरची, थोडंसं पाणी राहिलं की झाकण साईडला काढलेलं आणि हे पाणी पूर्ण आटवून घेतलेलं. तर बघा मस्त दिसते आहे की नाही, छान शिजली आहे. आणि ही मिरची वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी, किंवा आता बघा उन्हाळा चालू झालेला आहे, दुपारच्या जेवणामध्ये साईडला तोंडी लावायला मस्त लागते. दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही नक्की करा. किती सुंदर दिसते आणि खायला पण भारी लागते. नक्की करा.